सदर घटना ही लोकांना फक्त एक आग लागलेली दिसत असेल, पण ही नुसती आग नसून आमच्या आयुष्यातील एक जे स्थान आहे की ज्यामधून आम्ही एक खेळाडू म्हणून आमचे भविष्य उदयास आले. त्या भविष्यावर आज ही लागलेली आग आहे. ही आग आमच्या आयुष्यातील खूप मोठ्या प्रेरणास्थानी आमच्या डोळ्यात देखत लागलेला हा क्षण आहे. जो क्षण नुसता आगीच्या चकाट्यात येऊन भस्मसात झालेला दिसतोय, पण मात्र या पाठीमागे आमच्या जे दुःखद भावना जोडलेल्या आहेत. मित्रांनो, या स्थळातून खूप आपल्या नांदेड जिल्ह्यातील नामवंत खेळाडू उदयास आलेले आहेत. जवळपास 100 ते 150 विद्यार्थी क्लास 1, क्लास 2 व क्लास 3च्या पोस्टवर कार्यरत आहेत. पण मात्र आज त्यांच्या या सर्व खेळांवर ही जी लागलेली ठिणगी आहे, ही खरंच खूप मोठी आमच्यासाठी एक दुःखाचा क्षण आहे. या क्षणामध्ये माननीय आमचे किरण स्पोर्ट असोसिएशनचे संचालक लक्ष्मण फुलारी सर यांच्या आजपर जे मध्यम वर्गामधून एक त्यांचं जे स्वप्न की गरिबातील विद्यार्थी घडले पाहिजे आणि गरिबातील विद्यार्थ्यांनी काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं पाहिजे, या सर्व अस्तित्वावर लागलेली ही आग आहे. मित्रांनो, ही घटना आमच्या सर्वांच्या आयुष्यात खूप मोठी ठिणगी निर्माण करते आणि सदर आगीमध्ये गरिबाच्या खेळाडूंचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. यामध्ये जवळपास 40 ते 45 लाखाचे एका मध्यमवर्गीय वेड्या शिक्षकाने, जो एका खेळप्रेमी शिक्षक ज्याने स्वतःचं आयुष्य यावर घासलेलं आहे, स्वतःच्या आयुष्याच्या कणाकणापासून बनवलेल्या या सर्व साहित्याचा आज पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. सदर निसर्गाने किंवा जो काही आपत्ती यावर घडलेली आहे, ही आपत्ती खरंच खूप मोठी आहे, ज्यामधून फक्त एका साहित्याचं नुकसान न होता एका पिढीचं नुकसान झालेलं आहे. आणि सदर पिढी ही या देशाच्या खेळामध्ये खूप मोठं योगदान देणारी होती. आज राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर येथील खेळाडू खूप मोठं नामलौकिक केलेले आहेत. मात्र आज ही जी घटना आहे, हा खरंच आम्हाला खूप वेदनादायी आणि आजचा क्षण आमच्यासाठी खूप मोठा आहे. माझी फक्त एवढीच विनंती आहे की लोकप्रतिनिधी, नांदेडमधील आमदार, खासदार व जिल्हाधिकारी साहेब व नांदेड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन उद्ध्वस्त झालेल्या खेळाडूंच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे फुल ना फुलाची पाकळी मदत करावी, एवढीच एक नम्र